जय सियाराम सर्वांना। आज आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे तालुक्याचं जे ठिकाण आहे तिथं दिंडीचं वसुंधरा पायी दिंडीचं आगमन होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द पण तिथं आहे आणि बार्शी तालुक्याची हद्द पण तिथं आहे आणि माऊलींच्या म्हणजे स्वामींच्या कृपेनं आपल्याला तिथं सेवा आलेली आहे स्वयंपाक बनवण्याची आणि दिंडीचं स्वागत करण्याची स्वयंपाकासाठी महिला पाहिजे होत्या, त्यामुळे महिलांनी आमच्या संघामधून महिला आल्या आणि खूप छान अशी त्यांनी तिथं सेवा केली. पाहू शकता वयस्कर स्त्रियांनी पण खूप अशी सेवा केलेली आहे. बाकरीला बसला लवकर लवकर आम्ही भक्तांनो हे पहा बघा आपल्या दादांनी आणि ताईंनी गुरु बंधू आणि भगिनींनी खूप मस्त दिंडीचं स्वागतसाठी रांगोळी काढलेली आहे. धाराशिव जिल्ह्याचे आहेत ना तुम्ही? सुवासिनीची सेवा आपल्याकडे होते, त्यामुळे इथं सुवासिनीची तयारी म्हणजे ताट सजवण्याची पूर्ण तयारी चालू होती आणि दिंडीचं आगमन शाळेवरती झालेलं होतं. अशा प्रकारे पाहू शकता पूर्ण लाईनमध्ये सगळ्या महिला उभा केल्या. आमचं भाग्य समजा किंवा माऊलींचा काहीतरी आशीर्वाद किंवा काहीतरी आम्ही थोडंफार पुण्य कमवलं असेल म्हणून ही सेवा आम्हाला मिळाली. सुवासिनीची एकटीची सेवा होती, पण आमच्या दोघांचं भाग्य समजा किंवा माऊलींचा आम्हाला मिळालेला आशीर्वाद, त्यामुळे वकील साहेब आणि मी अशी आमची दोघांकडून पादुकाची पूजा झाली. अशा प्रकारे आम्ही पूजा केली आणि माऊलीचं दर्शन कृपा आशीर्वाद आमच्यावर राहावा, सगळ्या आमच्या संत संघावर सगळ्यांवर राहावा म्हणून आशीर्वाद घेतले माऊलींचे आणि माऊलींच्या पादुकाची आम्ही पूजा केली. नमस्करोमि अधः दीपदेवताः पूजना ओम शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा नमस्करोमि हात दिव्याला नमस्कार करा सदैव शुभ कार्य आमच्या हातामधून होतच राहो अशी प्रार्थना करा. नमस्करोमि शंखदेवताः स्मरणं शंखाचं स्मरण करा ओम पांचयज्ञाय विद्महे तिथली सेवा झाल्यानंतर आम्हाला दिंडीमध्ये चालायचं होतं. वकील साहेब थोडंसं माझ्यापासून थोडंसं पुढे गेले होते, त्यामुळे ते दिंडीसोबत असं चालत होते सगळ्याच्या पुढं. त्यानंतर आम्ही इकडं 4-5 महिला असं चालत होतो, त्यामुळे
4-5 किलोमीटर तरी किमान दिंडीमध्ये चालावं असं प्रत्येकाने ठरवलं होतं. आपली जशी इच्छाशक्ती असेल तसं आम्ही ठरवलं होतं. निदान 5 किलोमीटर तरी आपण दिंडीमध्ये चालायचं म्हणून आम्ही पिंपळवाडी ते शिराळपाटी इथपर्यंत आम्ही पूर्ण महिला चाललो आणि तिथूनच आम्ही रिटर्न आमच्या घराकडे आलो. खूप महिला म्हणजे वृद्ध होत्या तरी पण दिंडीमध्ये चालल्या. त्यांना कसलंच म्हणजे कुठल्याच प्रकारचं म्हणजे थकवा वगैरे जाणवला नाही. कारण खूप सारा स्वयंपाक बनवून पण असं एवढ्या म्हणजे उमेदीने एवढ्या प्रेरणेनं महिला चालत होत्या की त्यांचं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. खूप जय सियाराम सर्वांना. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.